विद्यार्थ्यांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता दुसरीच्या सनई या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ बिलूचे आगमन या पाठाचे या व्हिडिओत वाचन करणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. तर आता पाठ वाचनास सुरुवात करूया. पाठ दुसरा, बिलूचे आगमन. दीपूची शाळा सुटली. त्याला शाळेच्या गेटजवळ आवाज ऐकू आला, मियाव मियाव. दीपूने नीट पाहिले तर त्याला काळे पांढरे शेपूट दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले. एक इवलेसे मांजराचे पिल्लू त्याच्याकडे घाबरून पाहत होते. पिल्लाच्या पायाला जखम झाली होती म्हणून ते आवाज करत असावे. याला एकट्याला इथे सोडून मी कसा जाऊ? आधीच एवढे घाबरले आहे असा विचार करून दीपू धावत आपल्या बाईकडे गेला. त्याने बाईंना त्या पिल्लाबद्दल सांगितले. बाई म्हणाल्या, आपण साहिल दादाला घेऊन त्या पिल्लाजवळ जाऊया. बाईंनी दीपूच्या घरीही फोन करून कळवले. साहिल दादाने गेट बंद केले व दोघेही पिल्लाला घेऊन जवळच्या प्राण्यांच्या दवाखान्यात गेले. दवाखान्यात डॉक्टरांनी पिल्लाच्या पायावर उपचार केले. बाई म्हणाल्या, दीपू आता हस पाहू. दीपू मात्र एवढे तोंड करून त्या पिल्लाकडे पाहत होता. एवढ्यात दीपूचे आजी आजोबा दीपूला नेण्यासाठी दवाखान्याजवळ पोहोचले. स्टुडंट्स, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड फॉर सच अ न्यू हेल्पफुल, एज्युकेशनल अँड इंटरेस्टिंग व्हिडिओज. दीपू पटकन आजीचा हात पकडून म्हणाला, आजी बघ, या पिल्लाला जखम झाली आहे. ते एकटेच होते म्हणून आम्ही त्याला इथे आणले. डॉक्टर काकांनी त्याच्यावर उपचार केले. आपण याला घरी नेऊया का? आजीने दीपूला जवळ घेतले. आजोबांनी त्या पिल्लाला उचलले. बाई व डॉक्टरांचे आभार मानून दीपू आजी आजोबांबरोबर घरी आला. पिल्लाला पाहण्यासाठी आई, बाबा, ताई सर्वजण जमले. किती सुंदर आहे ना हे पिल्लू, ताई म्हणाली. आजी, आपण याला आपल्याकडे कायमचे ठेवूया. आपण त्याचे नाव बिलू ठेवू. त्याला कोणीच नाही, दीपू म्हणाला. कोणीच नाही कसे? आपण नाही का? तुला हवे आहे ना? मग राहू दे आपल्याकडे, आई म्हणाली. पण हा गुबू गुरगुरतो ना त्याच्यावर. त्याला तो चावला तर? काही चावणार नाही. काही दिवसांनी बघ, दोघेही एकत्र खेळतील, आजी म्हणाली. आजोबा म्हणाले, चला आधी काहीतरी खायला द्या त्याला. बिलूने भात खाल्ला आणि घरभर फिरू लागले. संध्याकाळ होता बिलू गुब्बूच्या अवतीभोवती फिरू लागले. मुलांनो, बिलूचे आगमन तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड.